नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळी मिरची लागवड म्हणजेच की डिसेंबर महिन्यामध्ये लावल्या जाणाऱ्या मिरची लागवडीची संपूर्ण माहिती बघूयात। मिरची पिकाची लागवड करण्याअगोदर जमीन मशागत करणे हे खूप महत्त्वाचे आहे। त्यासाठी मिरची लागवडी अगोदर जमीन नांगरून घ्यावीत। तसेच मिरचीसाठी खत व्यवस्थापनात आपण शेणखत एकरी 2 गाड्या जमिनीमध्ये टाकावेत आणि त्यासोबत आपण कोंबडी खताचा देखील वापर हा 1 गाडी याप्रमाणे करावात। यामुळे पिकाचा चांगला विकास होतो। तसेच खत टाकल्यावरती जमिनीतील सर्व ढेकळं ही कुळवाच्या पाळ्या मारून फोडून घ्यावीत। पाण्यावर जर मिरची लागवड करायची असेल तर त्यासाठी 4.5 फूट सऱ्या पाडून घ्याव्यात आणि जर मल्चिंग पेपरवर मिरची लागवड करायची असेल तर त्यासाठी देखील 4.5 फुटाच्या अंतरावर बेड तयार करून घ्यावेत। तसेच बेडवर रासायनिक खतं टाकावीत। तर त्यासाठी आपण बेडमध्ये 1846 100 किलो, त्यासोबत 12-32-16 100 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो आणि निंबोळी पेंड हे 3 ते 4 बॅग, तसेच मायक्रोन्यूट्रिएंट खत 30 ते 20 किलो बेडवरती टाकावीत। शेतकरी मित्रांनो, ही सर्व खतं एकरी क्षेत्रासाठी बेसल डोसच्या स्वरूपामध्ये मिरची पिकासाठी लागवडीपूर्वी आपण टाकावीत। मिरची लागवडीसाठी 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरावात आणि 1.5 ते 2 फुटावरती मल्चिंगला छिद्र पाडून सरळ किंवा मग नागमोडी पद्धतीने मिरची लागवड करावीत। शेतकरी मित्रांनो, मिरचीच्या तेजात 4, प्राईड, तसेच AK-47, ज्वेलरी, अंकुर 903, अग्निज्वाला, तसेच ढोबळी मिरची या मिरचीच्या 12 ते 15 तोडे देणाऱ्या मिरचीच्या जाती आहेत। या सर्वच जातीच्या मिरचींना जास्त मागणी असते आणि त्यांना जास्त बाजारभाव देखील मिळतो। तर अशा जातींची निवड आपण मिरची लागवडीसाठी करावीत। तसेच मिरचीची रोपं ही 25 ते 30 दिवस पूर्ण झालेली असावीत। रोप लागवडीपूर्वी जमीन ओली करून घ्यावीत आणि दुसऱ्या दिवशी मिरची लागवड करण्यापूर्वी रोपांना उन्हामध्ये ठेवावेत आणि त्यानंतर 22-3 या बुरशीनाशकाची फवारणी ही लागवडीच्या अगोदर रोपांवरती करून घ्यावीत। यामुळे मिरची लागवडीनंतर त्यावरती कोणताही व्हायरस येत नाही। तसेच लागवड करताना प्रत्येक रोप हे 22-3 या बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवून त्यांची लागवड करावीत। यानंतर शेतकरी मित्रांनो, मिरचीसाठी पहिली आळवणी ही लागवडीनंतर 3ऱ्या दिवशी करावीत। मिरचीची दुसरी आळवणी ही 6व्या दिवशी आणि तिसरी आळवणी 9व्या दिवशी करावीत। पहिली आळवणी आपण ह्युमिक ॲसिड प्लस 22-3ची करावीत। तसेच दुसऱ्या आळवणीसाठी प्लेन 19-19-19 या विद्राव्य खताचा वापर करावात आणि तिसऱ्या आळवणीमध्ये सिजेंटा कंपनीच्या वोलियम फ्लेक्सी आणि इसाबिन टॉनिकचा वापर करावात। यानंतर शेतकरी मित्रांनो, मिरची पीक हे लागवडीनंतर 15 दिवसाचे झाल्यावर पिकाची वाढ होण्यासाठी आणि थंडीमध्ये देखील पिकाचा विकास होण्यासाठी 12-61-0 आणि 13-40-13 या खतांचा वापर हा एकरी 4 ते 5 किलो हे 4 दिवसाच्या अंतराने मिरची पिकासाठी आलटून पालटून करावात। शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाच्या मुळांची वाढ होण्यासाठी ह्युमिक ॲसिड आणि 22-3 या औषधांची 15 दिवसांनी एकदा फवारणी करावीत। मिरची पिकासाठी ही फवारणी आपण 15 दिवसाच्या अंतराने घ्यावीत। तसेच मिरची पीक हे लागवडीनंतर 50 दिवसाचे झाल्यानंतर त्यासाठी 0-52-34 किंवा मग 0-60-20 ही खतं द्यावीत। या खतांमुळे मिरचीतील मुळांचा विकास होतो आणि तसेच फळांचा आणि पानांचा देखील विकास चांगल्या प्रकारे होत असतो। मिरची पिकासाठी पहिली फवारणी ही बेनिवियाची करावीत। ही फवारणी लागवडीनंतर 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान करावीत आणि मिरचीसाठी दुसरी फवारणी देखील बेनिवियाचीच करावीत। तर ह्यासाठी ही फवारणी आपण 25 ते 30 दिवसांनी मिरचीसाठी घ्यावीत। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हिवाळी मिरची लागवडीचे जबरदस्त उत्पन्न मिळवण्यासाठीची थोडक्यात माहिती आपण घेतली आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा।